नाव प्राची संजय नवले. मी अमरपूर विद्यालयातील 9व्या इयत्तेत शिकत आहे. मी इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील गिरिजा किरी यांच्या स्थूल वाचनातील परिपाक आज मी तुम्हाला सांगणार आहे. मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका. प्रसन्न व प्रासादिक लेखनशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. प्रसन्न कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. दैनिके, नियतकालिके यात त्यांनी विपुल लेखन केले आहे. तसेच आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सादर केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसिद्ध झाले आहेत. मानवतावादी मूल्ये हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असणे हा त्यांचा दृष्टिकोन आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिका बालकुमारांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटिका अशा प्रकारांमध्ये विपुल लेखन केले आहे. 2005 पासून 9 वर्षे त्या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. 2007 साली त्यांना बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. त्या मुळातील शिक्षिका, त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम केले आहेत. विश्वकोश लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी केलेल्या कार्यांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले आहे. कथालेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रातून मानाचे स्थान मिळाले आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळल्या. या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय निर्मिती केली. बालसाहित्यामध्ये बहुत करून जादू, चमत्कार यांवर भर असतो. गिरिजाबाईंनी मात्र बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगांवर आधारलेले साहित्य निर्माण केले. उदाहरणार्थ आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक, साळुंखींची कहाणी, नीरा राणीचा दरबार, मी कोण होणार इत्यादी. मोठी माणसे मुलांच्या मनाचा विचार करीत नाहीत, ही समस्या एक अर्ज आहे बाप्पा या नाटिकेत मांडली आहे. गिरिजाबाईंनी नाटिकेतील प्रसंगांचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे जिवंत प्रसंगच प्रेक्षकांसमोर घडत आहे असा वाचकांना प्रत्यय येतो. मुलांवर उदात्त मूल्यांचा संस्कार करण्यासाठी गिरिजाबाईंनी अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले अशा थोर विभूतींची चरित्रे लिहिली. प्रत्येक चरित्रात त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कार्याचे मर्म उलगडून दाखवले आहे. उदाहरणार्थ प्रत्येक स्त्रीला लिहिती बोलती गेली पाहिजे हे महात्मा फुले यांचे ध्येय होते. रोजगाराची संधी निर्माण करणारे शिक्षण देणे, मुलांच्या भाषेला प्रतिष्ठा देणे हे हेतू आणि त्यांच्या कार्याचे केंद्र होते. अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी अशा दुष्ट प्रवृत्तीच्या चिखलातून समाजाला बाहेर काढणे हे संत गाडगेबाबांचे मुख्य उद्दिष्ट होते. गिरिजाबाईंचे एकूणच साहित्य मानवतेचा संदेश देते. बालकुमार वाचकांवरही आज संस्कार त्यांचे साहित्य करते. गोष्ट एका माणसाची. या कथेचा नायक मधू आहे. त्याची आई कर्करोगाने आजारी पडलेली होती. तिच्या ऑपरेशनसाठी मधूने नाईलाजाने एका व्यक्तीचे पाकीट मारले. पैशासोबत असलेल्या चिठ्ठीमुळे त्या सगळ्यात सत्याचे दर्शन घडले. पाकिटाच्या मालकाने ते पैसे स्वतःच्या आईचे उपचारासाठी राखून ठेवलेले होते. हे समजताच मधूला प्रचंड पश्चाताप झाला. पैसे परत करण्यासाठी तो त्या गृहस्थाकडे गेला, पण त्या गृहस्थाने पैसे घेतले नाही. मधूच्या आईच्या उपचारांसाठी ते पैसे त्या गृहस्थाने दिले. माणुसकीच्या दर्शनाने वाचकांना मन भरून येते. फुल फुलवणारा म्हातारा, येडबंबू डब्बू, चंप्या द ग्रेट या बालक कादंबऱ्या मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या आहेत. माणुसकीचे दर्शन घडते. कथा वाचकांना खिळवून ठेवतात. वास्तववादी चित्रणावर भर. आईवरील प्रेमापोटी कोणती कृती करायला मधू तयार होता. एका गृहस्थाचे पाकीट मारताना चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता. आईचे प्राण वाचवणे हा त्याचा उद्देश होता. म्हणून ही कृती त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देते. पुढे पाकिटातील सुट्टीवरून मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो या विचाराने तो व्याकुळ होतो.
आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्यासाठी तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणा होय हे त्याला जाणवते. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते. या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी हृदयाला हात घालणारी भाषा, महान लोकांचे कार्य समजावून घेऊन त्याची कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती. राम शेजवलकर, र. के. अत्रे, शंकरराव देव, राजाभाऊ साठे, ग. दि. माडगूळकर. उदाहरणार्थ ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्यातील कवी, लेखक, गीतकार आणि पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या गीतांना आणि कवितांना ग्रामीण रंग आणि सहजता लाभली होती. त्यांनी गीत रामायण लिहून रामायणातील कथासाध्या व सुरेल भाषेत लोकांपर्यंत पोहोचवल्या. गिरिजा कीर यांच्या व चरित्रात माडगूळकरांच्या कष्टमय जीवनाचा, साहित्यप्रेमाचा आणि त्यांच्या लेखणीच्या बळाचा प्रेरक प्रवास मानलेला आहे. गिरिजाबाई बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी 9 ते 12 वर्षे वयोगटासाठी आणि बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या. काही लेखकांनी मुलांसाठी नाटिका लिहिल्या आहेत हे खरे आहे, पण बालवर्गाकडे लेखकांचे फारसे लक्ष गेलेले नव्हते. गिरिजाबाई निवालांसाठी खास नाटिका लिहिल्या. बालवर्गासाठी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समाजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. भावविश्व आणि त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढबूला उपदेश केला होता. ढबूने तो शिरोधार्य मानला. व्याहांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढबूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढबूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्यांनी केला. पण लोक व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसे असतात किंवा नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. फार झाले तर सर्व म्हणजे परिसरातील लोक असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो. गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे सहज, सोप्या, उगवत्या भाषेत कथा सांगणे, ग्रामीण आणि शहरी जीवनाचे वास्तववादी चित्र, निसर्ग, प्राणी, लोकजीवन, संस्कार, मानवी मूल्ये यांचा सुंदर संगम, मुलांच्या भावविश्वाशी जुळणारे कथानक. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आज डिजिटल माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. गिरिजा कीर यांच्या सहज भाषेतील कथा मुलांना वाचनाकडे वळवू शकतात. त्यांच्या कथांमध्ये प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर, कष्ट यांसारख्या मूल्यांची पेरणी असते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ही मूल्ये महत्त्वाची आहेत. मराठीची गोडी
आणि समृद्ध शब्द संपत्ती गिरिजा किरी यांच्या लेखनातून अनुभवता येते. त्यांचे साहित्य मुलांचे मानसशास्त्र समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या कथांमधील साधी माणसे, गरीब, श्रीमंत, ग्रामीण जीवन यामध्ये मुलांमध्ये सहानुभूती व समज वाढते. आज स्मार्टफोन, टीव्ही, गेम्स यामुळे मुलांच्या वाचन, विचार आणि सृजनशीलतेवर मर्यादा येत आहे. गिरिजा किरी यांचे बालसाहित्य ही मराठीतील अमूल्य ठेव असून ते मुलांना जीवनमूल्य शिकवून त्यांना संवेदनशील, विचारशील आणि सुसंस्कारित वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद.